रामकृष्ण हरी. नामदेव शास्त्रींच्या सिद्धांताचा, आनंदाच्या सिद्धांताचा अभ्यास करून सैनिक समाज पार्टी वाटचाल करत आहे. सैनिक समाज पार्टी ही सज्जनाचा शोध घेत आहे. समाजामध्ये सज्जन खूप आहेत, परंतु सैनिक समाज पार्टीला जो सज्जन जोडायचे आहेत ते ह्या राजकारणातील मूर्खांना बाजूला काढण्यासाठी जोडायचे आहे. राजकारणातील मूर्खांना एक एक करून आमचे शिवराम पाटील असतील, ते रविराज साबळे आहेत, अंजलीताई जमानी आहेत, ते एकेका मूर्खांच्या मागे लागून टार्गेट करून प्रयत्न करत आहेत. पण त्याने काही राजकारणातील मूर्खांची संख्या कमी होईल असे वाटत नाही. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचे अध्यक्ष श्री बलबीरसिंग परमार साहेबांनी ही एक सैनिक समाज पार्टी अल्प खर्चात निवडणुका म्हणून पुढे केलेली आहे. कारण सज्जनाचं कलेक्शन करायचं आहे, लॉफुल असेंब्लीचं कलेक्शन करायचं आहे. त्यासाठी आमचा शोध चालू आहे, सज्जनाचा शोध चालू आहे. म्हणून म्हटलेलं टायटलच असं दिलं की आय अँड सैनिक समाज पार्टी नो हाऊ टू सर्च द सज्जन. तुकाराम डफल ऑन ग्राउंड रोज काम करतात, सज्जन जोडतात. त्यासाठी आमच्या पोस्टला, रोजच्या पोस्टला आणि व्हिडिओला सुद्धा सज्जन लोक लाईक करतात. जसे की अशोक चौधरी आणि डॉक्टर दरेकर यांनी पण आमच्या पोस्टला रोज असं ग्रेट म्हणून लाईक पाठवतात, प्रतिक्रिया पाठवतात. त्यामुळे आमचं चाललेलं वाटचाल आहे, ध्येय आहे, धोरण आहे, हमरस्ता आहे, हे सर्व सुरळीत चालू आहे. सज्जन एक एक आमच्याबरोबर येत चालले आहेत. आणि जेव्हा सज्जनाची संख्या दुर्जनापेक्षा जास्त होईल तेव्हा मात्र राजकारण पूर्णपणे स्वच्छ झालं असं होईल. कारण तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भक्तिशक्ती योगानेच स्वराज्याची स्थापना झाली होती. आत्ता पण तो काळ आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल निभवण्यासाठी सैनिक समाज पार्टी भक्कम आहे आणि तुकाराम महाराजांचा रोल निभवण्यासाठी संत नामदेव शास्त्री आणि त्यांच्या प्रकारे आळंदी, पंढरपूर या ठिकाणी अनेक संत महंत आहेत. ते सैनिक समाज पार्टीच्या आयडियाला, सैनिक समाज पार्टीच्या ध्येयाला आशीर्वाद तरी देत आहेत. ऑनलाईन आशीर्वाद आम्ही घेत आहोत, कारण ऑनलाईन आशीर्वादानेच आमची वाटचाल चालू आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीची ही सज्जनाचा शोध कसा लावायचा तो आम्ही शोध लावलेला आहे. त्याची आम्हाला प्रतिक्रिया आलेली आहे, प्रचिती आलेली आहे, अनुभव आलेला आहे. त्यामुळे राजकारणात असलेल्या दुर्जनाला संपवायचं असेल तर त्यांच्यावर ईडी, CBI लावून उपयोग नाही. कारण त्यांची संख्या आत्ता सध्या भरमसाठ आहे. त्यांना वन स्ट्रॉक रिमूव्ह करावं लागेल, एका दणक्यात खाली करावं लागेल. आणि एका दणक्यात खाली करण्यासाठी काही अवघड गोष्ट नाही. कारण महाभारताचं जरी उदाहरण घेतलं, ज्ञानेश्वरीचं उदाहरण घेतलं तर कौरव हे 100 आणि 100च्या पटीने होते. काही लाखो करोडो सैन्य होतं, परंतु 5 पांडवाच्या सैन्याने त्यांना नामोहरण केलं होतं. कारण सत्याचा मार्ग त्यांना माहीत होता. भगवान श्रीकृष्णाने सत्याच्या मार्गाचा उपदेश केला होता, भगवद्गीता सांगून उपदेश केला होता. तीच भगवद्गीता ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत भाषेत करून आजच्या जगाला सांगितली. कोणी घेऊ अगर ना घेऊ, परंतु सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर त्याचं स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टी रोज या संत नामदेव महाराज यांचे सिद्धांताचं अवलोकन करत आहे आणि ऑन ग्राउंड काम करत आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीला सज्जनाचं संघटन, लॉफुल असेंब्ली स्थापन करणं अवघड नाही. आम्हाला मार्ग सापडला आहे आणि त्यासाठी सज्जन जनता सैनिक समाज पार्टीबरोबर येत चालली आहे. त्यामुळे सज्जन जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.